रेल्वेनं लातूरकरांना पाणी पाठवलं जाणार आहे। ज्या गाडीने हे पाणी लातूरला पाठवलं जाणार आहे ती जलराणी मिरजेत दाखल झाली आहे। या जलराणीतून लातूरला पाणी कसं पाठवलं जाईल याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी। दुष्काळी लातूरला पाणी घेऊन जाणारी जलराणी अर्थात रेल्वेची पाण्याची गाडी मिरज जंक्शनमध्ये दाखल झालेली आहे। आपण बघू शकत असाल मिरज रेल्वेच्या यार्डमध्ये हे डबे आणण्यात आलेले आहेत। जवळपास 50 पाण्याचे टँकर्स आहेत आणि या टँकमध्ये आता टप्प्याटप्प्याने पाणी भरण्यात येणार आहे। लातूरला दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मिरजेतून रेल्वे मार्गे पाणी नेण्याचा पर्याय पुढे आला आणि त्या पद्धतीने प्रशासनाने तयारी केली आणि त्याचबरोबरीने हे जे टँकर आहेत हे राजस्थानमधील कोटामध्ये स्वच्छता करण्यासाठी पाठवण्यात आले होते। ते स्वच्छता केलेले हे टँक सगळे आता मिरज जंक्शनमध्ये आलेले आहेत। या ठिकाणाहून आता टप्प्याटप्प्याने पाणी भरण्याचं काम सुरू होईल आणि लवकरच लातूरला पाणी पाठवण्याचं नियोजन करण्यात येणार आहे। राज्यातली ही पहिलीच अशी घटना असेल की रेल्वे मार्फत आपण पाणी पाठवत आहोत। लातूरची दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन मिरजकरांनी आणि सांगलीकरांनी सुद्धा लवकरात लवकर लातूरला पाणी पाठवण्याचं नियोजन केलं आणि शासनानं प्रशासनानं रेल्वे प्रशासनानं सुद्धा तत्पर अशी कारवाई केलेली आहे। त्यामुळे काही दिवसातच लातूरला हे पाणी पाठवलं जाणार आहे। व्हिडिओ आम्ही सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, मिरज। ही गाडी मिरजेत दाखल झाली असती तरी तांत्रिक अडचणीमुळे लातूरकरांना या पाण्यासाठी 17 एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे, अशी माहिती रेल्वे कृती समितीच्या अध्यक्षांनी दिली आहे। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आज दुपारी मिरज रेल्वे स्टेशनच्या इथे बैठक घेऊन कायमस्वरूपाची पाईपलाईन 1-2.5 किलोमीटरची करण्याची आवश्यकता आहे त्याचा शुभारंभही केला होता। ही पाईपलाईन पूर्ण होण्यासाठी सुमारे 6 ते 7 दिवसाचा कालावधी लागणार आहे। 6 ते 7 दिवसांनी म्हणजे 16-17 तारखेला निश्चितपणानं राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लातूरला पाणी जाणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।